नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं आजचं 90वं पुष्प मी आपल्यासमोर सादर करतो आहे. मधले 2-3 व्हिडिओ टाकले, त्यामुळे ॲक्च्युली 87 नंतर हा 90वा भाग आहे भाषणाचा. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो. त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जातो. अंतरानुभव या विषयावर आपलं सध्या भाषणं चालू आहेत. 3 समास झाले, आज 4था समास आणि या पुढच्या भाषणात 5वा समास होऊन अंतरानुभव हा ग्रंथ संपेल. मला कल्पना आहे की हा थोडासा डोक्यावरून जाणारा विषय आहे. किचकट आणि क्लिष्ट असल्यामुळे खूप काही प्रेमाने ऐकावा असं वाटणार नाही, परंतु अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. तुम्ही हे पाहणं सोडू नका. वारंवार पाहाल तर तुमच्या डोक्यात थोडासा प्रकाश पडेल. अतिशय महत्त्वाचा आणि त्या मानाने समजायला सोपा असणारा असा हा ग्रंथ आहे. तर सच्चिदानंद स्वामी यांनी लोणारला हा लिहिला हे आपल्या पुढे मांडलंच आहे. त्यासाठी त्यांचे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती स्वतः आळंदीला 1 वर्ष, लोणारला 1 वर्ष राहिले होते त्यांच्याबरोबर आणि प्रत्यक्ष सद्गुरूच्या हातून हा अभ्यास त्यांनी केलेला आहे. कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास वाचून होत नसतो. याही ग्रंथाचा अजिबात होणार नाही. याच्यात तसं स्पष्ट पुढे म्हटलेलं आहे, आपल्यासमोर मी आणीतच. आणि प्रत्यक्ष कृती करून करण्याचा हा ग्रंथ आहे. त्यातले अधिकारी कोण, काय वगैरे पहिल्या 3 भागात मी आपल्याला बरंच काही सांगितलेलं आहे, कशा प्रकारे जावं. तर आता ह्या 4थ्या समासाची मी सुरुवात करतो आहे. गंगागुरु सच्चिदानंद यांच्या सेवने ब्रह्मानंद म्हणून अंतरानुभवाचा छंद लागला असे. काय म्हणतात ते, गंगेच्या काठी गंगेचा प्रसाद सेवन करून, गंगा भागीरथी लोणारला गंगा भागीरथी उगवते आहे. छान सुंदर प्रवाह 12 महिने असणारा आणि नानाविध रोग दुरुस्त करणारा अशी ही गंगा आहे. त्याला गंगा भागीरथी म्हटलेलं आहे. तेव्हा तिच्या सेवनाने मला हा अंतरानुभवाचा छंद लागला असं ते म्हणत आहेत. आणि मग 3य समासात त्यांनी ज्ञानविचार कसं काय करावं वगैरे सगळं सांगितलेलं आहे. आता आपण पुढच्या समासात येणार आहोत. तर ते असं म्हणतायत की अंतरंग बहिरंग असे 2 आहेत आपले. या दोहींचा नाश वृत्तींचा केला पाहिजे आणि हा न्यास सगुण परमेश्वराचं ध्यान केल्याशिवाय होणार नाही. या अनेक वृत्ती आपल्यात आहेत, भाषणाकार म्हणा, मनाकार, अनेक प्रकारच्या. या सगळ्या पहिले एकवटाव्या लागतात आणि ते ध्यानाने साध्य होतं. विशेषतः सगुण ध्यानाने आपलं मन आतून परिवर्तित होऊन विशेष एका विषयाकडे लागतं आणि हा विषय प्रत्यक्ष परमेश्वर किंवा सद्गुरू असतो. त्यामुळे अनेक वृत्त्या ज्या काही आपल्या आहेत, या सगळ्या या एका वृत्तीमध्ये, दर्शनाच्या वृत्तीमध्ये, ध्यानाच्या वृत्तीमध्ये, ध्यान आतलं सगळं एकवटून एका ठिकाणी आणणं, याला ध्यान म्हटलं आहे. त्यामुळे कुठलीही जी काही अविद्या असेल ही या ध्यानानेच नष्ट होते. ऐसा साचार उत्पत्ती अविद्येपासून पंचमहाभूती उत्पन्न होऊन परस्पर मिसळती नामरूपात्मके. पंचमहाभूते ही नामरूप जगदाकार फाट्या स्वरूप हे सिद्ध मुळचेच अविद्या रूप खोटे. अविद्या वगैरे सगळं नष्ट करून टाकतो हे ध्यान. सत्याला तुमच्या समोर आणतं. तुम्ही सत्यासमोर जाता
आणि मग आपल्या आजपर्यंतच्या असणाऱ्या अज्ञानाचं आपल्यालाच हसू यायला लागतं. किती प्रचंड अज्ञान असतो आणि संकुचित वृत्ती असते. आपलं घर, आपलं नातेवाईक, आपलं हे सगळं आपलं जेवढं आहे तेवढाच विचार आपण करतो, त्याच्यापुढचा विचार आपण करत नाही. हा विचार अंतरानुभव तुम्हाला करायला शिकवते आहे. देहच नष्ट, देहभावना नष्ट, हा विचार ही शिकवते, तुमच्याकडून करून घेते. तेव्हा अंतरंगात आणि बाह्यरंगात ज्या काही वृत्त्या उत्पन्न होतात त्या नष्ट या ध्यानाद्वारे होतात. आणि मनोनाश झाला की वासनाक्षय होतो. मन आहे म्हणून वासना आहेत, कुठल्याही असो त्या मनामुळे आहेत. आणि वृत्त्यांचा एकदा नाश झाला की मग अवस्थात्रय अशी अवस्था, ते जे गणपतीच्या ह्याच्यात म्हणलं की अवस्थासुद्धा नष्ट होतात, तसं आपण या अवस्था या आत्म्याच्या पटलावरून दूर होतात. हे फक्त जो अनुभवी आहे त्याला समजतं की कशा एक एक वृत्ती आपल्या नष्ट होत आहेत. कसे झटझट आपण वैराग्याकडे जातो. वैराग्य फार कठीण आहे. लोकांना वाटतं वैराग्य, पण ते आलं तर तुम्हाला नको वाटेल. कारण त्यात कशाचंच काही आकर्षण नाही. हे नाही, ते नाही, ते नाही, बायकापोरं नाही, प्रेम नाही, दुःख नाही, आनंद नाही, काहीच नाही. अशी एक जी स्वतंत्र वृत्ती, सर्व नष्ट झालेलं आहे त्या ठिकाणी, ते आहे वैराग्य. तेव्हा वैराग्य लांबून छान वाटतं. वैराग्य आलं तर तुम्हाला ते नको वाटेल, कारण सगळं आकर्षणच नष्ट होऊन जातं. आज कुठल्या ना कुठल्या आकर्षणामुळे आपण जीवन जगतो आहोत. आणि ही सगळी आकर्षणच जर नष्ट झाली आणि शून्यात राहून जगायचं म्हटलं तर किती कठीण आहे. हे योगी साधतो, आम्ही साधू शकत नाही. आणि जेव्हा तो शून्यात जातो तेव्हाच त्याला सिद्धी प्राप्त होतात की त्या सिद्धी वापरायचं त्याला कारण पडत नाही. येतात आणि अशा जातात, पाहत असतो तो. पण ती वापरायची इच्छाच वैराग्यामुळे नष्ट झालेली असते. वैराग्य का आवश्यक आहे, विवेक का आवश्यक आहे, आणि विवेक आणि वैराग्याशिवाय माझं तुला नखही दिसणार नाही असं जे सद्गुरू म्हणत असतात ते कशासाठी म्हणत असतात हे लक्षात घ्या. ते वेदांताची सत्यप्रचिती पाहिजे असेल, अंत आहे त्या ठिकाणी सर्वांचा, वेदांचाही अंत आहे, काहीच नाही. अशी अवस्था तुम्हाला आवडेल का खरं मनापासून? काहीच नाही. आज जे तुम्ही बहुतांशी लोक अध्यात्माच्या मागे लागलेले आहेत हे कुठल्या ना कुठल्या सिद्धी चमत्कार या विचारांनी लागलेले आहेत. मी अगदी 99.99% हे खात्रीने सांगू शकतो गेल्या माझा पूर्ण आयुष्याचा अनुभव लक्षात घेतल्यानंतर. आणि अशा माणसांना सत्यापाशी नेलं तर त्यांना ते सत्य आवडणार नाही, रुचणार नाही, पचणार नाही. साधं घ्या. हे जे आपण अंतरानुभव व्याख्यान चालू आहे, पहिल्या भागातले दर्शक, दुसऱ्या भागातले दर्शक, तिसऱ्या भागातले दर्शक हे हळूहळू असे खाली चाललेले आहेत. कारण लोकांना ते आवडत नाही. लोकांना चटपट काय असेल ते पाहिजे, चटपटीत, खमंग. इथं काही नाही आहे. त्यामुळे हा विषय कठीण आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की ते काय म्हणतात, अभ्यास असावा वेदांतीचा शांत वृत्ती कारणे. वृत्ती शांत पाहिजे. समुद्राच्या लाटा धडाधड कोसळत आहेत, अशावेळी तुम्ही शांत बसू शकता का? नदीच्या किनारी तुम्हाला शांत वाटतं, पण वरवरचा प्रवाह शांत असतो, आत प्रवाह चालूच असतो. तसं तलावाच्या ठिकाणी जेव्हा वारं नसेल तेव्हा अत्यंत सर्व काही शांत असतं.
त्यामुळे असं शांत पाहिजे आणि मग आपण अमनस्क योगाचा विचार करू शकतो. आता याचं उदाहरण त्यांनी असं दिलं की मृत्तिका आणि घट, माती आणि घट याच्यातलं आतलं जे काय आहे ते एकच आहे. मग घटाला वेगवेगळे आकार येतात, परंतु आत मातीच असते. तो घट फोडले ते आकार वेगवेगळे, फोडले की आत मातीच असते. जसं सुवर्णाचं आहे, अनेक भूषणं वेगवेगळ्या प्रकारची आपण आभूषणं वापरतो. अंगठ्या आहेत, हार आहेत, कानात कर्णकुंडलं आहेत, परंतु हे सगळं वितळवलं तर आत केवळ सोनं असतं, दुसरं काहीही त्यात कुठले आकार नसतात, शुद्ध असतं. तसं हे जग अत्यंत शुद्ध आहे. खरं म्हटलं तर ब्रह्म जे आहे ते अत्यंत शुद्ध आहे. यात असल्या कुठल्याही लाटा नाहीत, याला कुठले आकार नाहीत, याला कुठले विचार नाहीत. हा अमनस्क आहे, मन नाहीच त्या ठिकाणी. हे आकार विकार जे काही आहेत हे सगळे तुमच्या मनाचे भास आहेत. मन कल्पना करतं पिवळा रंग म्हणजे अमुक, लाल रंग म्हणजे अमुक, अंगठी म्हणजे अशी गोल, हार म्हणजे त्याला फुलं. हे तुमचा मनाचा भाग आहे. ज्या क्षणी मन सगळं नष्ट होईल त्या ठिकाणी हे काहीतरी राहणार आहे का? यातलं काही राहणार नाही. आणि योगी ते करत असतो. योगी आपलं मन नष्ट करत असतो. मनमानुनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असा मुक्ताईनी ज्ञानेश्वराला उपदेश केलेला आहे की मन मारल्याशिवाय काही होत नाही. आज मन न मारता तुम्हाला एखादी सिद्धी प्राप्त झाली तर तिचं प्रदर्शन करण्याची तुम्हाला नक्कीच इच्छा होईल आणि मग तुम्ही ढळले. या मार्गामध्ये अनेक प्रलोभनं दाखवली जातात, वेगवेगळ्या सिद्धी तुम्हाला प्राप्त होतात आणि मग त्यात तुम्ही रमले की मूळ ध्येयापासून तुम्ही च्युत झाले. अष्टसिद्धी प्राप्त होतात, परंतु योगी ते सगळं नष्ट करतो, त्या वापरत नाही. काही योग्यांच्या अनुभवात तुम्हाला चरित्रात यांचं वर्णन आढळेल, परंतु ते अतिशय क्वचित लाखात एखाद्या ठिकाणी वापरतात. सर्रास ते असं करत नाहीत. ज्या ठिकाणी अत्यंत आवश्यकता आहे अशाच ठिकाणी ते वापरतात. तर हा भाग लक्षात घ्या. योगी होणं सोपं नाही आहे. तुम्हाला वाटतं मला अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे. आता हे जसं अंतराळू आहे, खूप लोक माझ्या मागे हे करतात की आम्हाला शिकवा. सोपं नाही आहे हो. त्याचे काय बेल काय पापड लाटावे लागतात ते मी लाटले आहेत. आणि या ठिकाणी जर श्रद्धा बळकट नसेल, प्रचंड श्रद्धा गुरुवर असावी लागते, आंधळेपणाने असावी लागते. श्रद्धेच्या ठिकाणी मग डोळस आणि आंधळा हा काही प्रकार असत नाही. श्रद्धा ही श्रद्धाच असते आणि ती श्रद्धाच तुम्हाला तारून नेत असते. गुरुचरित्रात ज्या अनेक कथा श्रद्धेच्या संबंधी आलेल्या आहेत, प्रचंड बळकट श्रद्धा ज्यांची आहे त्या लोकांना श्री गुरूंनी आश्रय दिलेला आहे, त्यांच्यावर कृपा केलेली आहे. ते कोणत्याही जाती जमातीचे असो. गुरूंनी कुठल्याही जाती जमातीत, स्त्री पुरुषात कुठल्याही प्रकारचा कोणताही भेद केलेला नाही. भेद करतील तर ते श्रीगुरू कसले. समंत संपूर्ण मानव जातीविषयी त्यांना प्रेम असतं. एका विशिष्ट जातीविषयी, विशिष्ट शिष्याविषयी असं नसतं. भक्त अभक्तांचा मेळा असं वर्णन केलेलं आहे. अभक्त असो का भक्त असो, त्याच्यावर श्रीगुरू सारखंच प्रेम करत असतात. परंतु त्याच्यामध्ये अंगीभूत काही गुण असल्याशिवाय त्याच्यावर कृपा करत नाहीत. माझं पात्र खाली फाटका आहे तर वरून अमृत ओतून फायदा काय? त्या पात्राला आहे छिद्र आणि या पात्रात जे काही टाकेन तिथे छिद्रातून निघून जाणार हे गुरुला माहिती असतं. म्हणून तो अशा अपात्री काहीही ज्ञान देत नाही. जे निरीच्छ झालेले आहेत, ज्यांना दिल्यानंतर त्याचा दुरुपयोग होणार नाही याची खात्री आहे,
अशाच लोकांना ते ज्ञान दिलं जातं. हे लक्षात ठेवा. अध्यात्माच्या मागे लागणारे, त्याच्याविषयी काही गैरसमज असणारे लोक, गैरसमजामुळे मागे लागलेले, विचित्र कल्पनांमुळे मागे लागलेले असे असतात. मला अमुक पाहिजे तमुक पाहिजे असं म्हणत अध्यात्माकडे येणारे लोक असतात. ज्याला काही पाहिजे आहे त्यांनी इकडे येऊ नये. ज्याला आपलं सगळं काही नष्ट करायचं आहे त्याने यावं. थोडा विचित्र वाटेल तुम्हाला, हे सत्य आहे. आपलं सगळं सर्वस्व देण्याची तयारी पाहिजे. काहीही नको ही भावना उत्पन्न व्हायला पाहिजे. मी अगदी कपाळ फोडून तुम्हाला माझा घसा फोडून सांगतोय, अरे शुद्ध शुद्ध शुद्धाकडे वळा. अमृत ठेवलंय आणि चहा मागताय. काय ठेवलंय याचा विचार करा. काय ठेवलं याची तुम्हाला अज्ञानामुळे कल्पनाच नाही. ती कल्पना करून देण्याचं काम मी माझ्या या सर्व भाषणातून करतो आहे. जगात एकच सत्य पूर्ण ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. हे सर्व ब्रह्म मी व्यापलेलं आहे आणि ब्रह्माने मला व्यापलेलं आहे अशी भावना उत्पन्न होते आणि तुमचं सगळं स्वत्व, हे माझं ते माझं काही तुमचं राहत नाही, सगळंच तुमचं असतं अशा वेळी. म्हणून संत आपला मुलगा आणि परक्याचा मुलगा यात भेदभाव करत नाहीत. दासीपुत्र जेव्हा आपल्याला आपल्या पुत्रा इतकाच वाटायला लागेल तेव्हा ते असं स्वतः तुकारामासारख्या माणसांनी म्हटलेलं आहे. प्रेम करा, हे सगळं जग तुमचं आहे, तुम्ही जगाचे आहात ही भावना करा. कोणी टीका केली, तुम्ही काय केलं तर तिकडे लक्ष देऊ नका. अरे ते अज्ञान आहे म्हणून करतायत. मी प्रचंड टीका माझ्या आयुष्यात सहन केलेली आहे. इतक्या प्रकारचे आरोप सहन केलेले आहेत. परंतु हे आरोप करणारे अज्ञानी असतात म्हणून आरोप करतात. ते ज्ञानी असते तर सत्य त्यांना दिसतच नाही कधी. एका विशिष्ट अँगलनी ते पाहतात आणि ते पाहिल्यामुळे त्यांना तेवढंच दिसतं आणि तेवढ्यातच वर्णन करून ते गुण पाजळत असतात. असं त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं कारण नाही. तेव्हा मुक्त कोण बद्ध कोण या शंकाही या सगळ्या ज्ञानांनी नाहीशा होतात. कारण तुम्ही मुक्त असता. पूर्वी बंद होते हे तुमच्या मुक्त झाल्याशिवाय लक्षात येत नाही. मुक्त व्हा, आनंदाचे अधिकारी व्हा. निखळ आनंद अवर्णनीय असतो. तुमच्या कुठल्याही खाण्यापिण्यात, इथल्या कुठल्याही जागतिक समजल्या जाणाऱ्या सुखात हा आनंद नाही. तो आत्मानंद जो काही याच्या लाटा येतात हो, आणि ह्या लाटांचा आनंद प्रचंड असतो आणि नंतर त्याही निघून जातात आणि तुम्ही शून्यात जाता. यांनी काय म्हटलंय, असं साधन करावे आसनी बैसोनी गृहिणी माध्यान्ह कृत्य करणी विरक्ताने एकांत जाऊनी सर्व काळ घ्यावे. साधन एकांती करावं आणि विरक्तानी करावं. अजपाख्य योग साधावा प्रतिदिनी नेमे आलस्य दौडावा. आपला आळस काढून टाका. मला वेळच नाही हो, मला हे करायचं आहे पण वेळ मिळत नाही, काय करणार. एकदा वेळ लिहून पहा, एक आठवड्याचा तुमचा वेळ कशात किती गेला. आणि मग तुमच्या लक्षात येईल की अनेक फालतू गोष्टीत आपला भरपूर वेळ गेलेला आहे. परंतु परमेश्वरासाठी द्यायला मात्र आपल्याकडे वेळ नाही, सबब तयार असते. आपण कारणच शोधत असतो. तेव्हा अशी कारणे शोधू नका. वेळ भरपूर आहे तुमच्याकडे, फक्त तो शोधा म्हटलं की सापडेल. तेव्हा गुरुसंप्रदायाने हंसादी योगे वायू शोधावा. गुरुसंप्रदाय गुरुनी जो काही सांगितला असेल अभ्यास त्याप्रमाणे प्राणायामाचा अभ्यास करा. आसन कुठे करावं, आसनात बसून साधन करावं. कुठे करावं, एकांती करावं. कुणी करावं, विरक्तानी करावं. त्याच्या मनात वृत्ती आहे, तो कसं ध्यान करणार. शेकडो वृत्ती बसले की तुमच्या लक्षात येईल. तुम्ही अनेक लोकांचा अनुभव आहे की परमेश्वराच्या पायाचं ध्यान करायला गेलं की भलतं विचार मनात येतात
अरे तुमच्या मनात आहेत म्हणून येतात, आत नसते तर कुठून आले असते. जे काही आहे ते सगळं तुमच्या आत आहे. पण आपण शुद्ध आहोत ह्या मूर्खपणाच्या कल्पनेमुळे आपल्याला वाटते की काही साधत नाही, देवाची कृपा नाही. कसा करेल हो कृपा तुमच्यावर? आत नाही आहे, तुमचं मडकं भरलेलं आहे. आत कोरं ठेवा तेव्हा तो काही भरेल त्याच्यामध्ये. तेव्हा तत्साक्षीत्वे ब्रह्मभावना सोहममध्ये करावी जाणा. अध ऊर्ध्व अक्षर लावण्याचे अंग सांगेल गुरु. उषकाली अभ्यासावा. उषकाली अभ्यासावा. उषकाल केव्हा? सूर्योदयाच्याही 2 तास आधी. आपलं मला म्हणतात वेळच नाही हो. काय करणार? रात्री झोपायलाच 12-1 वाजतो. टी व्ही पाहायचा असतो, तो पाहिल्याशिवाय राहता येत नाही. मग कसे उठाल तुम्ही उषक्काली आणि कसं काय कराल? तुमचा वेळ किती फालतू गोष्टीत जातो ह्याच्याकडे तुमचा विचारच नाही आहे. हा विचार करून पहा आणि मग योग्य गोष्टीला वेळ नाही असं म्हणू नका. साक्षीत्वाने सर्व करायचं आहे. आणि हे सर्व कोण कोण म्हणतं? पातंजल काय म्हणतो? शिवपुराणात मध्ये योगशास्त्र जे सांगितलं आहे ते राजयोगात काय सांगितलेलं आहे? या तिन्ही ठिकाणी 3 योग आहेत, सांख्य, तारक आणि आमनस्क. या प्रत्येक ठिकाणी विरुरिया जावया इच्छिती परी अंती अनुभव न घेती आश्चर्य वाटे ज्ञान्या प्रती म्हणे सद्गुरू. जायचं असतं मीरूवर, इच्छा तर असते मला अमुक करीन तमुक करीन. श्रम करता का तेवढे? श्रम करायची तयारी नाही. आजकालचा जमाना सगळा आयतं झालेला आहे. आयतंच पाहिजे. स्वयंपाक करायचा सुद्धा कंटाळा येतो हो, जेवायचा कंटाळा येतो. आणि रोज चमचमीत खाल्ल्याशिवाय जीभ रसना गप्प बसत नाही. आणि मग पोटाला त्रास होतो, व गॅसेस होतात, वायू होतो आणि मग झोप येत नाही, रात्र रात्र तळमळतो. मग कुठून अभ्यास कराल? हे जे काही वेगवेगळे पथ्य सांगितलेले आहेत, अमुक खा अमुक खाऊ नका, ह्याच्यामागे काही शास्त्र आहे. त्यांच्या मनाला काहीतरी आलं म्हणून सांगितलेलं नाही आहे. तर हे जे पुढे ते काय म्हणतात? विद्यादी धनसंपत्ती मद न व्हावा. विद्येचा मद होऊ नका, धनाचा मद होऊ देऊ नका, संपत्तीचा मद होऊ नका. हे मद जो आहे, अहंकार जो आहे, माझं माझं म्हणण्याची जी वृत्ती आहे ती तुमचा सर्वनाश करीत असते. किती सुंदर सांगितलं हो या ग्रंथामध्ये. अगदी सोपा सुटसुटीत भाषा वापरलेली आहे. तेव्हा एकांत स्थितीत प्रथम साधकासी एकांत स्थिती, अंतरत्याग, बाह्यवृत्ती हे साधकासी न घडे. त्यांना माहिती आहे की ह्या ज्या वृत्ती आहेत ह्या नष्ट करणं या साधकाला जमत नाही. निवृत्ती वैराग्य विणज्ञान अभ्यासून काय साधन? निवृत्ती आणि वैराग्य हे पाहिजेच ना. ते नसेल तर हा अभ्यास काय करणार? म्हणून ते म्हणतात वर्णाश्रम धर्माचरण आणि दया आवश्यक आहे. वर्णाश्रमाचा अर्थ पुन्हा मी मागे सांगितला तसा आहे. ब्राह्मण वैश्य शूद्र हे वर्ण नाहीत, रंग हे वर्ण आहेत. तुमच्या भोवती असणारा ऑरा हा वर्ण आहे. तेव्हा ते म्हणतात की मुख्य सद्गुरुवचनी विश्वास झाला पाहिजे, अत्यंत दृढ श्रद्धा पाहिजे सद्गुरूच्या चरणी. त्याची श्रद्धा आहे, तो काहीही करू शकतो आणि गुरु पण त्याच्यासाठी काहीही करू शकतो. अंतरानुभव अभ्यास येते त्याशी शीघ्रची ब्रह्मप्राप्ती. हा जो अंतरानुभवाचा अभ्यास करेल खऱ्या अर्थाने त्याला ब्रह्मप्राप्ती होईल असं खात्री देत आहेत श्रीगुरु. म्हणून नरसिंह सरस्वती योगी जे स्वतः नरसिंह सरस्वती ही खात्री देत आहेत की ह्या अंतरानुभवाचा अभ्यास करा, तुम्हाला ब्रह्मप्राप्ती होईल. म्हणून हा ग्रंथ त्यांनी आपल्यावर उपकार करून लिहिलेला आहे. त्यांनी हा परोपकारू आम्हासी उद्धरावया सत्वरू तया समान सद्गुरू मजसे दुज दिसेना. ते म्हणतात की दुसरा कुठला सद्गुरू मला दिसत नाही. सद्गुरूंनी इतका अपरंपार कृपा केलेली आहे म्हणून हा ग्रंथ आपल्यासाठी लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे संपत आणतो आता मी, वेळ झालेली आहे. श्री सद्गुरूशी साष्टांग नमन.
ते गंगा भोगावती वर देऊनी मन चतुर्थ समास परिपूर्ण म्हणे सच्चिदानंद प्रभू इति श्री अंतरानुभवे चतुर्थ समासः समाप्तः. आता या ठिकाणी हा चतुर्थ समास संपतोय. उद्या पुढच्या भाषणामध्ये आपण 5वा समास घेणार आहोत आणि हा ग्रंथ संपवणार आहोत. भेटू. नमस्कार.